नमस्कार. मी डॉक्टर आनंद माधवराव मुकेवार, पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख आणि फॉरेस्ट्री डिग्री प्रोग्रामचा विभाग प्रमुख होतो, डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट्री अँड फॉरेस्ट्री कॉलेजचा. मी 2002 साली 2000मध्ये रिटायर झालो आणि तत्पूर्वी 1965मध्ये मी MSc झाल्यानंतर 1 वर्ष मी बाबा आमटेंच्या आनंद निकेतन कॉलेजमध्ये नोकरी केली आणि तिथून पुढे मला मग PhD करायचं होतं, म्हणून मी बाबांची परवानगी घेऊन आनंदवन सोडलं आणि नागपूर कॉलेजला आलो. इथे आल्यानंतर 11 वर्ष मी नागपूर कॉलेजला प्राध्यापक होतो, असोसिएट प्रोफेसर होतो आणि त्यानंतर 1978 माझी बदली अकोल्याला झाली आणि 22 वर्ष मी अकोल्याला घालवले. त्यातलं 1 वर्ष मी 1986-87मध्ये राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे म्हणून त्यांनी भारतामध्ये 14 विद्यापीठामध्ये BSc फॉरेस्ट्री डिग्री प्रोग्राम सुरू करण्याचा कार्यक्रम USAID संयुक्तपणे आखला होता. महाराष्ट्रात 2 फॉरेस्ट्री कॉलेजेस आले या प्रोग्राममध्ये. एक अकोल्याला आलं पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आणि दुसरं कोंकण कृषी विद्यापीठामध्ये दापोलीला आलं. आणि फॉरेस्ट्रीतले कुणीही इथे एक्सपर्ट नसल्यामुळे भारत सरकारने प्रत्येक विद्यापीठांतून दरवर्षी 2 लोक अमेरिकेमध्ये ट्रेनिंगला पाठवायचं ठरवलं. त्यात फॉरेस्ट बायोलॉजीसाठी माझी निवड झाली होती आणि मी 86-87मध्ये तिथे 1 वर्षाचा 4 कोर्सेस करून आल्यानंतर जेमतेम तेव्हा अमेरिकेमध्ये 1980मध्ये कॉमन माणसाच्या टेबलावर कम्प्युटर आला होता. म्हणजे कम्प्युटर हा अमेरिकेत पहिल्यांदा कॉमन कार्यालयात आल्यानंतर 6 वर्षांनी मी अमेरिकेत गेलो होतो आणि पहिल्यांदाच मी कम्प्युटरला तिथे एक्सपोज झालो. त्यातून जे अनुभव मिळाले, अमेरिकन शिक्षणामध्ये जो भर आहे तो प्रॅक्टिकलवर खूप जास्त आहे. भारतीय शिक्षणामध्ये थिअरीवर खूप भर आहे. ही एक फार मोठी विसंगती आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आहे. ती जेवढ्या लवकर दूर होईल तेवढा आपला अभ्यासक्रम आणि आपली शिक्षण व्यवस्था उत्तम होईल असं मला वाटते. असू द्या, तो विषय वेगळा आहे. परंतु 1987मध्ये परत आल्यानंतर मी सागावर काम करायचं ठरवलं आणि सागावर काम करत असताना डॅनिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अथॉरिटी या डॅनिश संस्थेशी भारत सरकारचा करार झाला होता आणि त्यात त्यांनी पूर्ण भारतातून जवळपास 280-90 असे पूर्ण भारतातून क्लोन्स प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमधून चांगली झाडं निवडली होती. अशा झाडांना शास्त्रीय भाषेत प्लस ट्री म्हणतात. भोवतालची 5 झाडं आणि हे झाड, या झाडात काय फरक आहे, हे किती % सुपेरियर आहे हे वगैरे हे सगळं पाहून प्लस ट्री ही त्याला संज्ञा दिली जाते. आणि चंद्रपूरमध्ये लोहारा नर्सरीमध्ये आणि भंडारा जिल्ह्यात मोहोघाटा नर्सरीमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जे डॉक्टर चौधरी होते त्यांनी खूप मोठं काम केलं आणि पूर्ण हिंदुस्थानातून सगळ्या कलमा करून त्यांनी एकत्र केलेले जेवढे काही क्लोन होते त्या क्लोनमधले सगळा रेकॉर्ड त्याचा बघून मी 20 क्लोन्स निवडले होते. तेव्हा एक मुजुमदार म्हणून कॉन्झर्वेटर चंद्रपूरला होते. मग हे सगळी झाडं निवडून मी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये एक प्लस ट्रीचा ऑर्चर्ड तयार केलं. ही फॉरेस्ट्रीजमध्ये जी सुधारणा करायची व्यवस्था जेव्हा कन्सेप्ट आहे तो भारतात त्यापूर्वी नव्हता आणि त्यातून जे काही क्रॉस पॉलिनेशन परपरागीकरण होऊन जे काही बी मिळेल ते फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जावं अशी ह्या हेतूने ते केलं होतं आणि त्यातलं काही गेलं
पण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे स्वतःचे ऑर्चर्ड्स मोहघाट्याला आणि चंद्रपूरला आहे. त्यातून निघालेलं जे बियाणं आहे ते सगळं बियाणं फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्वतः नर्सरीकडून करून स्वतःच्या प्रोग्राममध्ये वापरतात आणि ते शेतकऱ्यांना देखील देतात. आता ॲग्रिकल्चरकडे जर आपण वळूया, ॲग्रिकल्चरमध्ये मी सुरुवातीला ग्रीन रिव्होल्युशनचा काळ होता 1965 ते 70पर्यंत, आणि डॉक्टर स्वामीनाथन किंवा डॉक्टर बोरला या लोकांशी देखील आमची इंटरॅक्शन दिल्लीला व्हायची आणि मी सुरुवातीला गव्हावर काम करायचा. PhDसाठी मी 1970च्या दरम्यान मी ज्वारीवर काम केलं. RG जोगळेकर जे इकॉनॉमिक बॉटनिस्ट होते जुन्या मध्य प्रदेशाचे, ते रिटायर झाल्यानंतर माझे PhDचे गाईड होते. या सगळ्या याच्यात ज्वारीवर काम, गव्हावर काम, सागावर काम आणि इतरही काम करत असताना जो हायब्रिड इरा आली, सरळ व्हेरायटीज होत्या त्या जास्त उत्पन्न देत नव्हत्या, त्यामुळे हायब्रिड तयार करणे ह्या गोष्टीमागे सगळा देश लागला होता. कारण भारताची शास्त्रीजींच्या काळात भारताची अवस्था अशी होती की अमेरिकेतून जहाज येईल तर इकडे रेशनच्या दुकानात धान्य येईल तर लोकांना जेवायला मिळेल, अशी परिस्थिती होती. आजची परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. सरकारची गोदामं भरली आहे. फूड कॉर्पोरेशननी प्रचंड साठा करून ठेवला आहे. प्रचंड साठा केल्यानंतरही आज कोरोनाची परिस्थिती असताना सरकार ती गोदामं रिकामी करत आहेत, कारण नवीन पुन्हा जागा ठेवायला सरकारकडे जागा नाही. त्यामुळे सरकार ते लोकांना देत आहे. या सगळ्या सिच्युएशनमध्ये जर आपण एक विचार केला तर शेतकऱ्याला शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याला शेतमालाला भाव नसण्याचं कारण हे आहे की इतकं उत्पन्न आहे आणि इतकं जास्त उत्पन्न झाल्यानंतर विक्री व्यवस्था उपलब्ध नाही आहे. जर बघाल तुम्ही तर आत्ता 2-4-5 दिवसापूर्वी कॉटनची खरेदी CCIनी आणि फेडरेशननी सुरू केलेली आहे. शेतकऱ्याकडे साठवायला जागा नसते. जसा मार्केटमध्ये माल आला आणि त्याचा माल मार्केटमध्ये जायच्या आधी तो ज्याच्याकडून उधारी घेतो ते सगळे लोक दारात उभे राहतात आणि हमखास हे सोयाबीनचं पीक जेव्हा हातात यायची वेळ येते त्यावेळी सगळी वर्दळ घेणाऱ्यांची शेतकऱ्याकडे वाढते. या सगळ्या सिच्युएशनमध्ये शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. मी स्वतः शेतकरी होतो. आज मी माझ्या शेतात हा इंटरव्ह्यू देतो आहे. या सगळ्या याच्यात मग शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला हे दिसते की शेतकऱ्यांनी निदान स्वतःचं बीजोत्पादन स्वतः केलं पाहिजे. पण ते त्याला करता येत नाही, कारण ज्या कृषी केंद्रामधून तो सगळा माल घेतो, बी नाही घेतलं तर त्याला जे फर्टिलायझर आहे, इन्सेक्टिसाइड आहे, ते तिथून उधार मिळत नाही. त्यामुळे जवळपास स्वतःचं बी तयार करून स्वतःकडे ठेवणे हा भाग जवळपास संपलेला आहे. आणि एकेकाळी मी आज 79 वर्ष माझं वय चालू आहे. मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा मी माझ्या आजोबांसोबत शेतीवर राहायचो. तेव्हाची व्यवस्था तिथे शेतकरी गावातला प्रत्येक माणूस एकमेकाला मदत करायचा, ही जी अवस्था तेव्हा होती ही आज नाही आहे. शेतकरी तर शेतकऱ्याला मदत करतच नाही, पण शहरातली लोक देखील शेजाऱ्याला ओळखत नाहीत, अशी परिस्थिती झालेली आहे. याचं कारण काय? कारण हे की जेव्हापासनं इलेक्शन्स व्हायला लागले तेव्हा प्रत्येक पार्टी खेड्यातून सुरुवात करते आणि स्वतःचा मतदारसंघ वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. आणि 2 भाऊ एकाच आईचं दूध प्यालेले ते 2 वेगवेगळ्या पक्षात जातात आणि मग त्यांची हाणामारी सुरू होते आणि तिथून दुश्मनी सुरू होते, असं माझं स्वतःचं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. मी 2000 साली रिटायर झालो. उर्मी होती थोडी, आता रिटायर झाल्यावर काहीतरी आपण करावं. 8 वर्ष मी खेड्यावर स्वतः पत्नीसोबत राहिलो, येणं जाणं करायचो. पण जेव्हा मी पाहिलं की
शेतकरी इतका निराश झालेला आहे की त्याला कुठलंही कर म्हटलं तरी तो त्यातून मला फायदा होईल की नाही ह्या शंकेत तो असतो आणि जवळपास सगळे त्याला बुडवण्याचंच काम करतात. त्यामुळे त्याला कोणावर विश्वास ठेवावा हे देखील समजत नाही. अनेक शेतकरी संघटना आहेत, माझे देशोन्नतीमधून लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तर हे संघटना करणारे किंवा शेतकरी नेते जे स्वतःला समजतात ते देखील त्यांना कुठे प्रलोभन एखाद्या पक्षाने दिलं की ते सगळं सोडून तिथे जातात आणि स्वतःच्या उन्नतीचा विचार करतात. त्यामुळे ते खरे शेतकरी नेते आहेत असं मला स्वतःला वाटत नाही. मग शेतकऱ्याचं कशा प्रकारे त्याला एकत्र आणायचं, पैसा असेल फायदा असेल तरच लोक एकत्र येतात. प्रकाश पोहरेंसोबत मी अनेक ठिकाणी जेव्हा बाहेर जायचो आधी तेव्हा आमच्या निदर्शनाला हेच यायचं की तो कार्यक्रम कोणाला तरी पुढे सरपंच व्हायचा आहे किंवा पंचायत समितीचा अध्यक्ष व्हायचा आहे किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचा आहे किंवा आमदार खासदार मंत्री व्हायचा आहे. हे असेच लोक हे कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे इतर जे कोणी कळकळीने शेतकऱ्यासाठी काम करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम असा पुढे जात नाही. आता रिटायर झाल्यावर मी बघतो आहे, मी कापसावर काम करतो आहे. विद्यापीठात कापसाचे जे हायब्रिड तयार केलं जाते हे 1970 साली डॉक्टर C.T. पटेल गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे कापूस संशोधक यांनी पहिल्यांदा हायब्रिड केलं. त्याचं मादीवान होता गुजरात 67 G67 आणि नरवान होता अमेरिकन नेक्टरिलेस. आणि पहिलं हायब्रिड आलं त्याचं उत्पन्न जवळपास बाकीच्या सगळ्या वाणांपेक्षा दुप्पट असायचं. आणि जे बियाणे प्रसृत करायचे कायदे आहेत 1966च्या सीड ॲक्टप्रमाणे ते कायदे बाजूला सारून नाईकसाहेब तेव्हा मुख्यमंत्री होते. नाईकसाहेबांनी शास्त्रज्ञांना विचारलं तुम्हाला किती टक्के जास्त उत्पन्न मिळालं म्हणजे तुमच्या स्टॅटिस्टिकल लेव्हलमध्ये ते येते. शास्त्रज्ञ बोलले 20%, 25% वगैरे वगैरे. मग हे किती टक्के जास्त आहे? तेव्हा कापूस संशोधक महाराष्ट्राचे डॉक्टर N.L. भाले होते आणि त्यांनी सांगितलं सर हे त्याच्यापेक्षा जास्त देते. आणि नाईक साहेबांनी त्यांना विचारलं की बाबा रे तुम्हाला एवढं जास्त आलं तर ते तुम्ही तुमच्या चाचण्यामधून बाहेर पाठवू शकता. हे तर इतकं त्याच्यापेक्षा जास्त आहे, मग चाचण्या घेण्याची जरूरत काय आहे? नाईक साहेबांच्या ह्या प्रश्नाला वसंतराव नाईक, सुधाकर नाईक नाहीत. तर नाईक साहेबांच्या ह्या प्रश्नाला जे उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आणि नाईक साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रापुरतं हे मी मोकळं करतो आहे, लागवड येऊ द्या. या सगळ्या याच्यात जी संकरित वाण निर्माण करायची पद्धत होती ती एका फुलामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला दाखवतील, फूल दाखवतील आणि फुलामध्ये 2 सेक्स असतात, नर आणि मादी वगैरे. हे तुम्हाला याच क्लिपमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. तर सांगण्याचं तात्पर्य असं की गुजरात 67 आणि अमेरिकन नेक्टरलेस ह्या मानांचं जो नराचा पार्ट आहे तो हाताने बाजूला करावा लागायचा आणि मग त्याला एक पांढरी बटर पेपरची कॅप किंवा पिशवी त्याला बांधावं लागायची जेणेकरून दुसऱ्या नराचे पराग त्याच्यावर येऊन पडू नये आणि बियाणं अशुद्ध होऊ नये. तर या सगळ्या याच्यात खेड्यापाड्यातनं स्त्रिया ज्या ट्रेंड झाल्या होत्या त्या हे काम फार सफाईने करायच्या. पण त्याच्यानंतर 2 प्रकारची मेल स्टरिलिटी निघाली. एक मेल स्टरिलिटी जी होती जेनेटिक मेल स्टरिलिटी आणि दुसरी मेल स्टरिलिटी होती ती सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. सगळ्या सीड कंपन्या आणि विद्यापीठांनी देखील संशोधन केलं जेनेटिक मेल स्टरिलिटीवर आणि सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टरिलिटीवर. पंजाबराव कृषी विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ ज्यांनी ही सायटोप्लाझ्मिक मेल स्टरिलिटी वापरून मादी वाण
आणि रिस्टोर वाण एस्टॅब्लिश केले, पण काही त्यात चुका झाल्या बीजोत्पादनाला देताना आणि शेतकऱ्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या. एक जेव्हा सीड कंपनी बीजोत्पादन घेते तेव्हा मोस्टली जेनेटिक मेल स्टेरिलिटीचं बीजोत्पादन सगळ्या सीड कंपन्या घेतात. कारण जेनेटिक मेल स्टेरिलिटीमध्ये पहिल्या जनरेशनचं जे पहिली जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन F1 म्हणतो आम्ही त्याला, फर्स्ट फिलियल जनरेशन, ह्या जनरेशनच्या हायब्रिडचं पराग जेव्हा आम्ही मादी वाणावर टाकतो तेव्हा पुढच्या पिढीमध्ये आम्हाला 50% मादीची झाडं आणि 50% आम्हाला फर्टाईल झाडं मिळतात. तिथे 50% फर्टाईल मिळतात. ते फर्टाईल झाडं शेतकऱ्याला, बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला उपडून टाकावे लागतात आणि ते फुलावर येते तेव्हाच त्याला कळते. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते, बीजोत्पादकाचं नुकसान होते. आणि जेव्हा बीजोत्पादकाचं नुकसान होते तेव्हा साहजिकच ते नुकसान शेतकऱ्याला, जो बीज घेतो त्याच्या अंगावर तो बोजा जातो आणि तो बोजा त्याच्या अंगावर जात असल्यामुळे बियाण्याची किंमत जास्त राहते. एक साधारण 25 ते 30% किंमत कमी होऊ शकते. असा संशोधनात्मक निर्णय नागपूरच्या CICRनी त्यांच्या संशोधनातून काढलेला आहे. पण अडचण हीच आहे की ते संशोधन जे मागे पडलं त्याला कोणीही पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. तो प्रयत्न मी रिटायर झाल्यावर करतो आहे. उद्देश एकच की शेतकरी स्वतःच्या बीजोत्पादनात आत्मनिर्भर झाला पाहिजे. तो जर स्वतःच्या बीजोत्पादनात आत्मनिर्भर झाला आणि त्यांनी स्वतःचं बीज स्वतः तयार केलं तर सीड सर्टिफिकेशन एजन्सीची काही आवश्यकता नाही. सर्टिफिकेट मी स्वतःच तयार केलं आहे, मला माहिती आहे आणि मी स्वतःच ते वापरणार आहे, असा जर विषय असेल तर तो स्वतः करू शकतो. आणि तसंही कंपन्याला ट्रूथफुल बियाणं या नावाखाली ती परवानगी आहे. तर हे सगळं ट्रूथफुल बियाणं, कोणतंही सर्टिफाईड बियाणं कोणतीही सीड कंपनी आणत नाही. सरकारच करायची ते काम. आता ट्रूथफुलची परवानगी मी स्वतः खात्री देतो की हे 100% शुद्ध आहे, सरकारी सर्टिफिकेशनसारखंच, अशी मी स्वतः खात्री देतो. त्याला ट्रूथफुल बियाणं म्हणतात आणि त्याला पिवळं लेबल लागलं जाते. सर्टिफाईड असते त्याला निळे लेबल लावतात. तर या सगळ्या कन्सेप्टमध्ये 2002 पासून रिटायर झाल्यापासून मी कापसावर काम करतो आहे. आणि कापसावर काम करताना माझा एक ऑब्जेक्टिव्ह असा आहे की शेतकऱ्याचा कमीत कमी खर्च इन्सेक्टिसाईडवर झाला पाहिजे. आणि आता मी तुम्हाला ही टीम तुम्हाला दाखवेल. यावर्षी मी जेवढा काही कापूस लावला होता त्याला मी कुठलंही फर्टिलायझर दिलं नाही आणि एकही फवारा दिला नाही. हा जो मुलगा आहे इथे, हा माझ्या सगळ्या कामात तो स्वतः मॅनेज करतो आहे. आणि ह्याला तुम्ही विचारायचं की ह्यावर्षी सरांनी कापूस लावला होता त्याच्यावर किती फवारे मारले इन्सेक्टिसाईडचे आणि किती खत दिलं. फवारा तर मारला नाही आम्ही अजून, पण खाती नाही दिलं. तर यावर्षी माझ्या सूचना होत्या की एकही फवारा द्यायचा नाही, एकही काहीही फर्टिलायझर द्यायचं नाही. जे काही जमिनीत रेसिड्युअल असेल तेवढ्यावरच पीक घ्यायचं. आणि ते पीक घेतल्यानंतर आम्ही काही आमच्या महत्त्वाची झाडं होती तेवढीच ठेवली आणि बाकीची आपण काय केली, काढून टाकली आम्ही पुरी. आम्ही सगळी काढून टाकली. आम्ही ती जागा तयार केली आणि ती जागा आम्ही तयार केल्यावर तिथे आम्ही काय पेरलं, लुसन गवत, बरसीम पेरलं. तर इथे एक आणखीन नवीन प्रोजेक्ट आम्ही घेतला आहे. तो प्रोजेक्ट आपल्या गायींचा आहे. आज मी इंट्रोडक्टरी तुम्हाला जनरल माहिती देतो, नंतर एकेका विषयावर आपण व्यवस्थित पुढे जाऊया. तर आपल्याकडे किती जनावरं आहेत? पुरे 13 जनावरं आहेत. त्यातल्या हे 2008 पासून काम सुरू आहे आणि एक 13 लिटर
दूध देत नाही, जी गाय 13 लिटरच्या वर दूध देते तीच शेतकऱ्याला परवडते, 13 लिटरच्या खाली गाय परवडतच नाही. हे सगळे हिशोब करून हा निष्कर्ष मी काढलेला आहे. आणि आम्हाला पुढच्या 5-10 वर्षात इथून या फार्मवरून 20 ते 25 लिटर दूध देणारी एखादी थारपारकरसारखी जी उष्णता सहन करणारी थार डेझर्टमध्ये राहते अशा गुणाची गाय इथून आम्हाला द्यायची आहे, जेणेकरून शेतकऱ्याला ती परवडेल. यात दुसरा भाग असा की क्लायमेट चेंज आहे. ग्रीनलँडमधला बर्फ वितळत आहे, सायबेरियातला बर्फ वितळत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. या सगळ्या सिच्युएशनमध्ये उन्हाळ्याचं टेम्परेचर 47, 48, 49मध्ये गेला आहे. आणि तिथे या HF गाई आणि जर्सी गाई टिकू शकत नाहीत. म्हणून आपली गाय, देशी गाय, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्या गाईचं आपल्यापुरतं खत मिळेल. ते केव्हा मिळेल? जेव्हा त्याला गाय ठेवणं परवडेल तेव्हा. तर या विचारातून आम्ही एक गो संवर्धन आणि गोवंश सुधारणेवर देखील कार्य करतो आहे. कमिंग बॅक टू कॉटनमध्ये 2 प्रकारच्या मेल स्टेरिलिटीचा, जेनेटिक मेल स्टेरिलिटी आणि सायटोप्लाझमिक जेनिक मेल स्टेरिलिटी. जेनेटिक मेल स्टेरिलिटीमध्ये तुम्हाला बीजोत्पादनामध्ये मादीवनातले अर्धे फर्टाईल झाडं उपडून टाकावे लागतात आणि तिथे शेतकऱ्याचा वेळ आणि खर्च वाया जातो. तर तो कसा कमी करायचा ह्यासाठी सायटोप्लाझमिक जेनिक मेल स्टेरिलिटी वापरून आणि कापसाचा धागा इजिप्शियन कॉटनच्या 5 लाख ते 20 लाख गाठी भारत सरकार दरवर्षी इम्पोर्ट करते. आणि हे इम्पोर्ट करत असताना आपलं जो सर्वसाधारण प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनमध्येच जर आपल्याला लॉंग स्टेपल आणता येईल का बार्बॅडेन्स इजिप्शियन कापसातून, तो एक प्रयत्न आहे. आणि दुसरा प्रयत्न त्याला क्लीन सीड केला गेला आहे. आज माझ्याजवळ ते सॅम्पल्स नाहीत त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही, पण पुढच्या याच्यात ॲक्च्युअल मी तुम्हाला बी दाखवेल. ह्या याच्यात कदाचित हे लोक ती झाडं रेकॉर्ड करून घेतील, तर ह्या क्लिपमध्ये तुम्हाला ती झाडं देखील दिसतील, जे ह्या मुलांनी सांगितलं की आम्ही एकही फवारा दिला नाही किंवा आम्ही काहीही फर्टिलायझर दिले नाही. ती पॉप्युलेशन देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ती 7, 8, 10 झाडंच आहे. मी पपईवर काम करतो आहे. पपईमध्ये 12-13 ब्रिक्सपर्यंत शुगर कंटेंट असलेली झाडं मला मिळाली आहेत. जेव्हापासून तैवान पपईचं बी भारतात येऊ लागलं तेव्हापासून गावराणी पपई जवळपास नामशेष झाली. गावराणी पपई मिळतच नाही तुम्हाला. आणि ह्या सिच्युएशनमध्ये तैवान आल्यापासून तुम्हाला चांगली पपई खायला मिळत नाही. आता पपईचं संशोधन माझं जवळपास संपुष्टात आलं आहे, पण तरी मला शेतकऱ्याला बी द्यायला किंवा इतर कोणाला बी द्यायला आणखीन 1-2 वर्षाचं परीक्षण मी करून माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी ते देणार नाही आहे. 8-10 लोकांना मी बी दिलं. मेळघाटमध्ये एक कपल आहे, डॉक्टर कपल. ते स्वतः कुपोषित बालकांसाठी तिथे प्रॅक्टिस करतात आणि ते सेवाभावानी करतात. त्यांना दिलं होतं आणि तिथून तिथून त्यांनी रोपं तयार करून मेळघाटमधल्या प्रत्येक पाड्यावर अंगधुण्याच्या बाजूला एक झाड त्यांनी लावावं बाहेर आणि निदान पोरांना 1, 2, 4, 10 पपया तरी खायला मिळावे हा उद्देश होता. तो उद्देश जेव्हा पुढे जाईल तेव्हा जाईल. दुसऱ्यांदा मी आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा बाबा आमटेंचं, तिथे तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मागच्या वर्षी दिलं होतं आणि त्यांच्याकडे 200 झाडं होते आणि त्यांनी ते रेझिस्टंट होते. पपईमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर मोझॅईक व्हायरस येतो, पानं पिवळे पडतात. तर मोझॅईक व्हायरस येऊ नये आज सगळ्यात मोठी लागवड आपल्याकडे विदर्भात होते, ती वाशिमकडे होते, बार्शी टाकळीकडे होते. ह्या भागात जवळपास विदर्भामध्ये पपईची लागवड जास्त असते आणि महाराष्ट्रात नंदुरबारकडे वगैरे सगळ्यात जास्त लागवड असते. आणि तिथे दिल्लीचे व्यापारी पपई घ्यायला येतात. पपई उत्पादक संघ देखील आहे
मागच्या वर्षीपर्यंत त्यांना 10 रुपये किलोपर्यंत त्याचा भाव मिळत होता, पण संघटनेने सांगितलं आम्हाला परवडत नाही, 12 रुपये तुम्ही भाव द्याल तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो, आणि ते व्यापाऱ्यांनी ऐकलं. शेतकरी संघटित नाही म्हणूनच त्याला त्रास आहे. जर तो संघटित झाला आणि त्यांनी ठरवले की माझा कापूस ह्या किमतीच्या खाली मला विकायचाच नाही, माझ्या तुरी मला ह्या किमतीच्या खाली विकायच्याच नाही, असं जेव्हा तो डिक्टेट करेल तरच शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल. नाहीतर माझ्या मागल्या ज्योतिबा फुल्यांपासून आणि महात्मा गांधींपासून शेतकऱ्यांना फसवणे चाललं आहे. त्याच्यासाठी त्यांचे आंदोलनाने त्यांचं आयुष्य गेलं. तीच परिस्थिती आजही आहे. तर संघटना ही अतिशय आवश्यक आहे. पिकाप्रमाणे संघटना असावी. कांदा उत्पादक असो, तुरी उत्पादक असो, आणि मग ह्यांनी एकत्र बसून स्वतःच्या किमती इकॉनॉमिक्स काढून दिल्या पाहिजे. मी विद्यापीठात होतो. दिल्लीकडून येतात की आम्हाला कॉस्टिंग पाठवा. आमच्या इथलं इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सगळं कॉस्टिंग काढून द्यायचं. आणि जेव्हा 15 वर्षापूर्वी कापसाचं कॉस्टिंग 6,000-6,500 होतं, तेव्हा भारत सरकारकडून मिनिमम सपोर्ट प्राईस 4,000-4,500 रुपये यायची. मग असं का होतं? ह्याचा जर आपण विचार करू तर आपल्याला हे दिसेल की शेतकरी हा विखुरलेला आहे. आणि कापसाचा व्यवहार हा जवळपास महाराष्ट्रातला कापसाचा व्यवहार आहे हा 20 ते 25 लोकांच्या हातात आहे. 20 ते 25 लोकांनी एका मंत्र्याला पटवलं की आम्ही गाठीमागे तुम्हाला इतके पैसे देणार, तुम्ही MSP वाढवायचे नाही. मंत्री ऐकतो, कारण त्याला इलेक्शनला पैसा पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाला इलेक्शनला पैसा पाहिजे, आणि पैसा देऊन आम्ही जोपर्यंत मत देणार तोपर्यंत परिस्थिती अशीच राहणार. म्हणून माझी एक नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की बाबा रे, तुमच्या मताची किंमत करा, विकले नका जाऊ. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत गरीबच राहणार, कारण तो गरीब स्वतःच्या मताची किंमत लावून घेतो. राजकारण पैसा जमा करतो, पैसा कमावतो, पैसा तुम्हाला देतो, पुन्हा अधिकारात येतो. तर ही दुष्ट चक्र तुम्हाला जर तोडायचं असेल तर तुम्ही स्वतः आत्मनिर्भर झाले पाहिजे. मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे की बाबा स्वतःचं बी स्वतः तयार कर, स्वतःच्या गावासाठी कर, त्यातून तुझी लीडरशिप तू निर्माण कर, आणि ह्यातून तू पुढे जा. आणि एक प्रत्येक कॉर्पोरेट सेक्टर असतो, त्यांची पार्लमेंटमध्ये एक लॉबी असते. मला सांगितलं जातं की बाबा रे, आमच्या पक्षाच्या 25 खासदाराचा खर्च तुम्ही करायचा. आता मी जर तुमचा खर्च करणार असेल तर मी सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकणार की नाही ऐकणार? ऐकणारच. मग तिथे त्यांच्यासाठी बोलणारा संसदेत कोणीतरी 10-20 लोक बोलतात, आणि त्यांना पाहिजे तशी पॉलिसी घडवून आणतात. मी शेतकरी आहे, माझ्यासाठी कोण आहे? मी एकत्र नाही. आणि मी मोर्चे काढतो, लाठी. आता काल परवा जे झालं आहे दिल्लीमध्ये, थंडीत थंड पाण्याचे फवारे मारले, कारण एकट्याला किंवा मूर्खाला नेहमी बडवलंच जाते. तर इथे ही सुधारणा जर व्हायची असेल तर शेतकरी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर आता कापसाचा एरिया मॅक्झिमम आहे, 42 लाख हेक्टर महाराष्ट्राचं कापसाचा एरिया आहे. आणि या वर्षीचं भाकीत असं आहे की 4,50,000 गाठीचं उत्पादन राहील. आणि 4,50,000 गाठीचं उत्पादन असेल, आणि सरकारच्या गोदामात जर मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं मिळून 50,000 किंवा 1,00,000 गाठी शिल्लक असेल, तर हे कारण सांगून पुन्हा सरकार MSP कमी ठेवून, आणि ती लिंक खालपर्यंत येते. अनेक बातम्या, इव्हन क्लायमेट चेंजमध्ये ज्या गोष्टी, क्लायमेटचे आपल्याला यावर्षी पावसाळा खूप छान राहील, व्यवस्थित राहील वगैरे वगैरे असं दरवर्षी सांगितलं जाते, आणि तसं फार कमी वेळा होते. कारण त्या वेदर चॅनल आहे, त्या चॅनललाच आम्ही मॅनेज करतो. मी सीड बिझनेसमध्ये आहे, मी फर्टिलायझर बिझनेसमध्ये आहे. माझं प्रोडक्शन तर तयार होऊन पडलेलं आहे, आणि
माझं प्रोडक्शन त्यावर्षी जर तेवढं मी बाहेर नाही काढलं तर माझी इंडस्ट्री पूर्ण गोत्यात येते. मग माझा ग्राहक कोण आहे? शेतकरी आहे. मग शेतकऱ्याला जर मला सांगायचं असेल की बाबा रे बियाण्याची तयारी लवकर कर, बाबा रे ह्याची तयारी लवकर कर, येऊन राहिला पाऊस. तर ह्या सगळ्या पद्धतीने जेव्हा सगळ्या गोष्टी सामाजिक आर्थिक मॅनेज केलेल्या जातात तर त्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये शेतकरी कुठेच उरत नाही किंवा त्याला तेवढं तो समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. तर ही एक विवंचना आहे. तर मी आपल्याला काय सांगत होतो की शेतकरी हा विवंचनाग्रस्त आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार त्याला मदत करू शकत नाही. नितीन गडकरी म्हणाले की आंतरराष्ट्रीय किमतीच कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जोपर्यंत आपण आपला माल पाठवू शकत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्याची परिस्थिती सुधारू शकत नाही. अगदी खरं आहे त्यांचं. जगात मेकनायझेशन आहे. 10-10, 20-20 हजार एकराचे फार्म आहेत. इथे 2 एकर 3 एकर 5 एकरापर्यंतचे जे शेतकरी असतील ते जवळपास 60% 70% आहेत. या सगळ्या सिच्युएशनमध्ये सरकारजवळ देखील त्याचं उत्तर नाही आहे. आणि हे मागचे 3 कायदे जे सरकारने अमेंड केले त्याच्यावर जे वादंग चालू आहे की त्यांना पनिशमेंट का नाही, MSP कमी देतात त्यांनाही पनिशमेंट का नाही. तर उद्या सरकार तर सगळं घेऊ शकणार आहे, त्यांनाही पनिशमेंट कराल तर ते तुमचा माल कशाला घेतील? दुसरा धंदा करतील. पैसा आहे तो दुसरा धंदा करू शकतो, अडकला आहे तोच त्या धंद्यात थांबतो. तर ह्या सिच्युएशनमध्ये शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, सरकारने घ्यायला पाहिजे की त्यांना योग्य पद्धतीने आत्मनिर्भर करण्यासाठी जे पंतप्रधान म्हणतात आत्मनिर्भर व्हा, पण ते आत्मनिर्भर करणं हे सगळं निर्भर कोणावर आहे? तर शेवटचा एक्झिक्यूट करणारा माणूस आहे त्याच्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर धावावं लागते, आणावं लागते, शहरातून आणावं लागते. एकटा माणूस शेती करेल की मार्केटिंग करेल की काय करेल की स्वतःला अपडेट करेल की TV पाहून शेती करेल, हे नाही शक्य. तर एक सगळ्या विद्यापीठं जे आहेत भारतामध्ये हे लँड ग्रँट पद्धतीवर भारतामध्ये निर्माण झाले. सुरुवातीला USAIDमध्ये अमेरिकन सरकारची मदत भारताला मिळत होती आणि तिथे सगळेच्या सगळे लोक अमेरिकेला गेल्यानंतर अमेरिकेत जो संशोधन त्यांना करायला पाहिजे ते संशोधनचे विषय आमच्या इथून गेलेल्या शास्त्रज्ञांना दिले जात होते. परंतु इंदिरा गांधीजी जेव्हा पंतप्रधान होत्या हे त्यांना जेव्हा काही त्यांच्या कानावर घालून त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी अमेरिकेला सांगितलं आहे की नाही, आमचे लोक आमच्या कामाचं जे संशोधन आहे तेच संशोधन करतील, बाकी करणार नाहीत. तेव्हापासून थोडी सुधारणा झाली. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये सांगण्याचं तात्पर्य हे की खूप व्हेरायटीज निघाल्या. 1200 हायब्रिड्स कापसाचे मार्केटमध्ये होते. हे डॉक्टर क्रांती इथे CICRचे डायरेक्टर असताना त्यांनी सांगितलं. सरकारी नियमाप्रमाणे जे बी शेतकऱ्याकडे जायला पाहिजे त्याच्यासाठी कमीत कमी त्याची 3 वर्ष ट्रायल व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. हे सगळं सीड कंपन्यांच्या बायोटेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून सरकारवर प्रेशर येऊन सगळ्या कमिशनर ॲग्रिकल्चर हे त्याला परवानगी द्यायचे आणि 1200 हायब्रिडपर्यंत कापसाचे मार्केटमध्ये होते. आता त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, माझं एक हायब्रिड आहे, मी त्याच हायब्रिडला ABCDEFZ नाव देऊन देतो आणि मार्केटमध्ये वेगळं हायब्रिड म्हणून फेकतो आणि मी शेतकरी म्हणून मला त्याबद्दल काहीही माहिती राहत नाही आणि तिथे मी फसतो. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे कुंपणच शेत खात असेल तर शेताचं काय होईल इथपर्यंत दुरावस्था झालेली आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो
की मी कापसावर काम करत आहे, मी तुरीवर काम करत आहे, मी पपईवर काम करत आहे आणि मी गोसुधारणेवर काम करत आहे. इथून पुढच्या क्लिपमध्ये आपण या एक एक विषयाची ओळख करून घेऊया. आज मी इथे थांबतो. नमस्कार.